नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा पश्चिम बंगालच्या राजकारणावरती मोदी आणि शहा यांना जबरदस्त झटका बसलेला आहे। तिथं जी निवडणूक SIR च्या माध्यमातून, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जिंकली होती, त्या निवडणुकीला चॅलेंजिंग झालंय आणि पश्चिम बंगाल मध्ये आंदोलनाचा उद्रेक झालेला आहे। त्यातच ममता बॅनर्जी सुद्धा काही या गोष्टीला कमी पडत नाही। आंदोलन कराय, मोर्चे कराय, मुसलमानांच्या ज्या मशिदी आहेत त्या पाडण्यासाठी जे आदेश दिले त्याच्यासाठी सुद्धा भला मोठा असा मोर्चा काढला गेला तिथं पश्चिम बंगालमध्ये। म्हणजे काटेकी टक्कर, राजकारणाला कट शह कट, म्हणजे असं भयानक आहे। तर तिथं 100 ठिकाणी त्यांना हरवलं गेलं असं त्यांचं मत आहे। त्याबाबत ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। तर पुढे सुप्रीम कोर्ट असं या 100 ठिकाणच्या निवडणुका परत लावू शकतोय का, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर ममता बॅनर्जी नंदीग्राम आणि भवानीपूर दोन्ही मतदारसंघातून हारलेल्या आहेत। त्यांच्या स्वतःचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातून त्या भवानीपूर मधून 15,000 हारल्या। शुवेंदू अधिकारी दोन्ही एक ठिकाणाहून जिंकले, तरी एका ठिकाणचा राजीनामा दिलेला आहे सध्या शुवेंदू अधिकाऱ्यांनी। तर नेमकं काय होतंय, पश्चिम बंगालचं जे राजकारण आहे हे भयानक तापलेलं आहे। कधी काय तिथं उद्रेक होईल, काय होईल काही सांगता येत नाही। म्हणजे जी काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी होती, त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आली, नंतर ममता बॅनर्जी सत्ता आली, ह्या सगळ्या विषयांची आज आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि त्याचबरोबर हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघावा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं हे काय प्रकरण आहे, नेमकं तिथं काय होऊ शकतं, हे या सगळ्या प्रकरणाची आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला चर्चेला सुरुवात करूया। पश्चिम बंगाल म्हटलं की ममता बॅनर्जी असं म्हटलं जातं। कधी काळी कम्युनिस्ट पक्षाची तिथं सत्ता होती आणि ती 35 वर्ष सत्ता कम्युनिस्ट पक्षाची राहिली होती। एकेकाळी काँग्रेस होतं 77च्या दरम्यान, काँग्रेसची सत्ता हिसकावून घेऊन कम्युनिस्ट पक्ष 2011 पर्यंत सत्तेत राहिला। म्हणजे 35 वर्ष त्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षांनी सत्ता आपली गाजवली। त्यानंतर मात्र त्यांच्याकडनं ममता बॅनर्जी यांनी सत्ता हिसकावून घेत नॅनो प्रकल्प त्या टायमाला पश्चिम बंगालमध्ये आलेला होता आणि नॅनो प्रकल्पाबाबत त्यांनी भली मोठी अशी आंदोलने केली होती। तेव्हापासून ममता बॅनर्जी ह्या चर्चेत होत्या। कधी काळी त्या काँग्रेस पक्षामध्ये काम करत होत्या। काँग्रेस पक्षातनं फुटून त्यांनी स्वतःचं स्वतंत्र पक्ष निर्माण केलेला होता आणि त्यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं होतं। त्या अस्तित्वाला कुठंतरी छेद देण्याचं काम हे आता भारतीय जनता पक्षानं केलं आणि तब्बल 207 ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून आला होता। जे ममता बॅनर्जीचा पक्ष निवडून आला होता तेवढ्या जागी मात्र भारतीय जनता पक्ष निवडून आलेला आहे। आता पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये बघा 294 जागा आहेत आणि 294 जागापैकी 207 जागा ह्या भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आणि अवघ्या 80-81 जागावरती ममता बॅनर्जींची घसरण झाली। 2011 ते 2026 अशी 15 वर्ष ममता बॅनर्जीनं आपली सत्ता या ठिकाणी टिकवून ठेवली। आता पाठीमागचा जर आपण इतिहास बघितला राजकारणाचा तर 1947 ते 1977 पर्यंत काँग्रेस पक्षाचं पश्चिम बंगालवरती वर्चस्व होतं। तसंच 1977 ते 2011 पर्यंत डाव्यांची सत्ता त्या ठिकाणी होती। म्हणजे CPM च्या नेतृत्वाखाली 34 वर्ष तब्बल सत्ता ही CPM ने तिथं आपली राखली होती, डाव्या आघाडीनं। त्यानंतर ममता बॅनर्जी 2011 ते 2026 अशा 15 वर्ष पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्या आणि नंतर आता मात्र 2026 ला भारतीय जनता पक्षानं ममता बॅनर्जी यांची सत्ता हिसकावून घेतली। पश्चिम बंगालच्या राजकारणाचा हिस्सा म्हणजे ध्रुवीकरण हा नेहमीचा मुद्दा राहिलेला आहे। सध्या भाजपचं डबल इंजिनचं सरकार आहे, केंद्रात बी सरकार आहे, राज्यात बी सरकार आहे। त्यामुळं आम्ही विकास करू, हे करू, ते करू असे अस्मितेचे मुद्दे उपस्थित केले, हिंदूचे मुद्दे उपस्थित केले आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून SIR राबवला आणि SIR मध्ये 93 लाख मतं कमी केली। त्याचबरोबर केंद्र सरकारची सगळी टीम तिथं कामाला लावली।
जे मिलिटरीचे जवान 2.5 लाख मिलिटरीचे जवान त्या ठिकाणी तैनात केले गेले आणि अशा पद्धतीनं निवडणुका जिंकल्या गेल्या. आता परिस्थिती तिथं अशी झाली की निवडणुका जरी जिंकल्या असल्या भारतीय जनता पक्षानं, मात्र त्याला चॅलेंजिंग हे ममता बॅनर्जीनं कोर्टामध्ये जबरदस्त केलेलं आहे. जे भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जीची जी 15,000 मतांनी हारल्या तिथं ममता बॅनर्जी, तर त्या संदर्भात त्यांनी ते जे कलकत्त्याचं हायकोर्ट आहे, हायकोर्टामध्ये त्यांनी एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये असं म्हटलं की आमच्या मतदारसंघातली एवढी एवढी मतं कमी केली आणि ती SIR च्या माध्यमातून मतं कमी केली. त्याचबरोबर ज्या मुलींची लग्न झाली त्या मुलींचं आडनाव तिकडचं वेगळं इकडचं, त्याच्यामध्ये लोकांची मतं कमी केली. म्हणजे SIR च्या माध्यमातून 93 लाख मतं कमी झाली पश्चिम बंगालमध्ये मधली. त्याचबरोबर जो भवानीपूर मतदारसंघ आहे, या भवानीपूर मतदारसंघातली सुद्धा जवळपास 60,000 मतं कमी झाली आणि ममता बॅनर्जीचा तिथं 15,000 मतांनी पराभव झाला. सुवेंदू अधिकारी या ठिकाणी जिंकले आणि नंदीग्राम मध्ये सुद्धा सुवेंदू अधिकारी जिंकले. 2 ठिकाणी सुवेंदू अधिकारी जिंकले. त्यामुळे त्यांनी आता एका ठिकाणचा राजीनामा दिलेला आहे, एका ठिकाणची निवडणूक जाहीर होईल. परंतु ममता बॅनर्जींचं असं मत आहे बघा, 2 जागा जिंकल्यानंतर त्यांनी 14 दिवसात ती एका जागा सोडावी लागते. तेच 15 मे 2026 ला त्यांनी नंदीग्रामची जागा सोडली आणि भवानीपूरची जागा कायम ठेवली. म्हणजे नंदीग्राम मध्ये त्यांनी राजीनामा दिलेला आहे. नंदीग्राम मध्ये आता कोणीतरी दुसरा आमदार पोटनिवडणुकीसाठी निवडला जाईल तिथं. आता पश्चिम बंगालमध्ये बघा, 9 मे 2026 रोजी मुख्यमंत्री पदावरती सुवेंदू अधिकारी यांनी पदभार स्वीकारलेला आहे. मात्र त्यांना घरघर काही कमी लागलेली नाही. म्हणजे त्यांच्या ज्या कारकिर्दीला भले मोठी अशी गरगर लागलेली आहे की सुवेंदू अधिकारी यांचं मुख्यमंत्री पद राहतंय का जातंय हे सुद्धा आता महत्वाचं आहे. त्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी सुद्धा सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे एकतर भवानीपूर मतदारसंघाबाबत हायकोर्टामध्ये, नंदीग्राम बाबत हायकोर्टामध्ये याचिका सुरू आहे. हायकोर्टामध्ये ममता बॅनर्जीने स्वतःचा आर्ग्युमेंट केलेला आहे, तिथं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 100 अशा जागा आहेत की त्या जागी SIRच्या प्रक्रियेतून मतदार कमी केले आणि तिथं ममता बॅनर्जी यांना हरवण्यात आलं. 100 ठिकाणी त्यांचे उमेदवार पराभूत करण्यात आले. त्याबाबत सुद्धा त्यांनी आता सुप्रीम कोर्टाकडे न्याय मागितलेला आहे. सुप्रीम कोर्टानं जे निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की 93 लाख जी मतं कमी केलेली आहेत त्यापैकी 27 लाख लोक हे कोर्टामध्ये गेलेली होती आणि सुप्रीम कोर्टात गेली होती. त्या 27 लाख लोकांबाबत सुप्रीम कोर्ट असं म्हटलं होतं की आता ठीक आहे, तुम्हाला यावेळेस मतदान करता येणार नाही तर तुम्ही पुढच्या वेळेस मतदान करा असं सांगितलं होतं. म्हणजे सुप्रीम कोर्टानं सुद्धा भाजपला मदत होईल असंच काम केलं होतं. त्यानंतर मात्र ममता बॅनर्जीचा पारा चढलेला पाहता ममता बॅनर्जीने स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलं आणि सुप्रीम कोर्ट पुन्हा तो विषय ऐकायला तयार झालं. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आमच्याकडं याचिका दाखल करा, त्यावरती आम्ही सुनावणी घेऊ. आणि बघा, जे हायकोर्ट आहेत, हैदराबादचा असेल किंवा इतर राज्यातले हायकोर्ट आहेत, या हायकोर्टाने सुद्धा सुप्रीम कोर्टावरती तीव्र अशी नाराजी व्यक्त केली की जर आपण आज लोकशाही नाही वाचवली तर या देशामध्ये लोकशाही राहणार नाही. लोकशाही ही फक्त आणि फक्त नावाला राहील आणि मग पुन्हा काही उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी बघा, मुंबईचं जे हायकोर्ट आहे, जामदार म्हणून माधव जामदार, या मुंबईच्या हायकोर्टानं एका याचिकेबाबत सुद्धा परवा असा निकाल दिला की त्याने असं म्हटलं की एखाद्या सरकारच्या विरोधात जर घोषणाबाजी दिली, सरकार मुर्दाबाद, तिथला नेता मुर्दाबाद, म्हणजे अमित शहा मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, भाजप मुर्दाबाद असं जर म्हटलं तर त्या व्यक्तीला जर तुम्ही तडीपार करत असाल तर देशामध्ये लोकशाही राहिली का? मग बघा, मुद्दे त्यांनी सांगितलं की अनेक 10 वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडला, त्यावरती तुम्ही चर्चा करत नाही आणि पक्ष फोडून त्या माणसाला पक्षामध्ये प्रवेश कसा देता येईल त्याबाबत तुम्ही चर्चा करताय. आमदार फोडताय, खासदार फोडताय, वॉशिंग मशीन तुमची चालते आणि तुम्हाला सर्वसामान्य माणसाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तुम्हाला सर्वसामान्य माणसं ही गुलाम बनवायच्यात, त्यांना गुलामासारखी तुम्हाला वागणूक द्यायची, अशा परखड मत असं मुंबईचे हायकोर्ट माधव जामदार यांनी मांडलेलं आहे आपलं. म्हणजे बघा, भयान परिस्थिती कोर्टामध्ये सुद्धा, म्हणजे अजून सुद्धा काय कोर्ट असे आहेत की
ते न्याय देऊ शकतात. आता सुप्रीम कोर्टाचे जे जस्टिस सूर्यकांत आहेत, सूर्यकांत यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळं ही गुंडपुंडशाही देशामध्ये भली मोठी अशी फोफावलेली आहे. पश्चिम बंगाल बाबतीत सुद्धा त्याच वेळेस जर त्यांनी 27 लाख मतांबाबत जर निर्णय दिला असता तर मात्र ममता बॅनर्जीच्या 100 सीट अजून निवडून आल्या असत्या, म्हणजे 180 वरती ममता बॅनर्जी पोहोचल्या असत्या. मात्र सुप्रीम कोर्टानं असं केलं नाही आणि आता जे खालची कोर्ट आहेत त्यांची, हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्टाचेच काय बेंच आहेत, त्यांनी तीव्र नाराजगी त्या प्रश्नावरती व्यक्त केली होती आणि आता मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की आता ठीक आहे, तुम्ही दाखल करा, आम्ही ते ऐकून घेऊ. आणि याबाबत आता ममता बॅनर्जी यांनी तिथं आता कोर्टामध्ये आपली रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि आता तिथं केस दाखल केल्यानंतर बघा ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. त्यातच ममता बॅनर्जीचे 50 आमदार भाजप सोबत जायला तयार आहेत. 20 खासदार सध्या फुटलेले आहेत, म्हणजे 81 होते आमदार, त्यापैकी जर 50 गेले तर 30-31च ममता बॅनर्जीकडे राहिले. 28 खासदार होते, त्यापैकी 20 गेले तर 8च खासदार ममता बॅनर्जीकडे राहतात. म्हणजे हे किती भयानक मुद्दे आहेत आणि भयानक देशाचं वातावरण कसं सुरू आहे की म्हणजे साम दाम दंड भेद सगळी नीती अवलंबायची आणि नेस्तनाबूत करून टाकायचे इतर पक्ष. तर आता SIRच्या माध्यमातून बघा कशा पद्धतीची पश्चिम बंगालमध्ये जी मतं कमी केली गेली, तर ती सुद्धा बघा ममता बॅनर्जीची जी कायदेशीर लढाई आता सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये, तर ते सुद्धा आपण त्याच्यावरती सुद्धा चर्चा करणार. बघा निवडणूक आयोग स्पेशल इंटेलिजन्स रिव्हिजन म्हणजे SIR, तर याच्यामध्ये पश्चिम बंगाल मधल्या मतदार यादीतून 90 लाख लोकांची मतं कमी केली. 93 लाख आहेत, एवढ्या लोकांची मतं कमी केली असं पश्चिम बंगाल मधल्या ममता बॅनर्जीनं आता सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेला आहे विषय. आणि त्यांनी काय सांगितलं बघा, SIR रद्द करून जी जुनी यादी होती 2025ची त्या यादीप्रमाणे निवडणुका पुन्हा नव्यानं घ्याव्या अशी ममता बॅनर्जीने प्रमुख मागणी सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे की बाबांनो परत निवडणुका घ्या आमच्या पश्चिम बंगालच्या आणि ह्या अशा पद्धतीने घ्या. 2025ला ज्या महिलांची ज्या मुलींची लग्न झालेली आहे ती आता त्यांची जर आडनाव बदलली असतील तर त्यांचं नाव तुम्ही कशा पद्धतीने वगळणार. आता ह्याच्यामध्ये 27 लाख लोकांकडे पुरावे होते आणि 27 लाख लोक पुरावे घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते. तर ममता बॅनर्जींनी ही सगळा आरोप केलेला आहे की जुन्या यादी वापरावी, महिलांचं नाव लग्नानंतर आडनाव बदलल्याने त्यांची सुद्धा नावं मतदार यादीतून हटवली गेलेली आहेत. तर सुप्रीम कोर्टामध्ये काय झाले बघा, ममता बॅनर्जी स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये हजर झाल्या आणि आपली बाजू मांडली. त्यांनी म्हणजे पहिल्यांदाच देशात असं झालंय की कुठला तरी एखादा पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री किंवा कोण वरिष्ठ नेता हा स्वतः आपल्या पक्षाची बाजू मांडतो. म्हणजे ममता बॅनर्जी सुद्धा वकील आहेत, ऍडव्होकेट आहेत आणि त्यांनी आपली स्वतःची बाजू स्वतः मांडलेली आहे. आता त्यांनी TMCनं असं सांगितलेलं आहे की 31 मतदारसंघामध्ये BJPचा विजयाचा फरक हा SIR मध्ये हटवलेल्या मतांपेक्षा कमी आहे. म्हणजे 31 मतदारसंघ तर असे आहेत की तिथली जेवढी मतं हटवली ती, समजा एखाद्या ठिकाणी 5,000 मतं हटवली असतात आणि ह्यांचा 100 मतांनी विजय झालाय. म्हणजे अशा प्रक्रिया आहे ती 31 मतदारसंघ टोटल त्यांनी 100 मतदारसंघ मांडलेले आहेत किंवा या 100 मतदारसंघामध्ये धांदली झालेली आहे. 100 मतदारसंघ असे आहेत की त्याच्यामध्ये फ्रॉड झालेला आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा नव्यानं निवडणुका घ्यावे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. तर दुसरा मुद्दा एक असा मांडलेला आहे की एका मतदारसंघात 862 मतांनी पराभव झाला पण तिथली 5,432 नावं हटवलेली होती. बघा म्हणजे किती थोड्या मतांनी, आणि भाजपनं बरोबर हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि प्लॅनिंग करून हे सगळं केलेलं आहे. अर्थात कोर्टानं सगळ्या संबंधित याचिका ऐकून एकत्र ऐकण्याचे आदेश दिले आहेत आणि राज्याकडून ग्रुप B अधिकाऱ्यांची यादी मागवलेली आहे. म्हणजे मतदार यादी जी आहे पहिली आणि दुसरी या दोन्ही मागवलेल्या आहेत. अजून ह्याचा निकाल आलेला नाही, परंतु निकाल हा लवकरच येणार आहे. निकाल आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 100 ठिकाणी पुन्हा निवडणुका लागतील किंवा सगळी सुद्धा निवडणूक परत लागू शकते. आता कलकत्ता हायकोर्टामध्ये भवानीपूर मतदारसंघ जे ममता बॅनर्जीचा पराभव झाला 15,000 मतांनी तिथं, तर त्याबाबत सुद्धा
कलकत्ता हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल आहे तर त्यावरती सुद्धा सुवेंदू अधिकारी यांच्याकडून त्या हरलेल्या आहेत, तर त्याला सुद्धा आव्हान दिलेलं आहे. तर कोर्टाचा आदेश 23 जून 2026 ला कलकत्ता हायकोर्टाचा काय आलाय तो सुद्धा बघा. आता कलकत्ता हायकोर्टाने सर्व पक्षांना ज्यात मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्याचा समावेश आहे अशा 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलेलं आहे. कोणाला? मुख्यमंत्र्याला प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलेलं आहे. आणि मोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे रेकॉर्ड जपून ठेवण्याचे आदेश पुढील 12 आठवड्यापर्यंत दिलेले आहेत. म्हणजे हे सगळं तुम्ही जपून ठेवा असं सांगितलं गेलेलं आहे. जर तुम्ही हे सगळं जर हटवलं तर तुमच्यावरती आम्ही कारवाई करू असं सुद्धा कलकत्त्याच्या हायकोर्टानं सांगितलेलं आहे. आता पुन्हा निवडणुका किती जागेवरती होऊ शकतात बघा. हे सुद्धा अधिकृतरित्या अजून ही सध्या म्हणजे अजून आता एक जागेचा राजीनामा दिला, म्हणजे अजून जरी कुठल्याही जागेचं निवडणूक जाहीर झाली नसली तरी सुद्धा जे सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाची 2025 ची यादी मागवली आणि 2026 ची यादी मागवली. म्हणजे 2025 मध्ये जे मतदार होते त्यापैकी 93 लाख मतं ही 2026 मध्ये कमी केलेली आहेत. आणि ह्या दोन्ही याद्या मागवलेल्या आहेत आणि या दोन्ही याद्याच्या आधारे सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार आहे. तर 31 मतदारसंघ असे आहेत की तिथं 100-150 मतांनी SIRच्या माध्यमातून ममता बॅनर्जीच्या उमेदवारांचा पराभव केला. तर इतर सुद्धा मतदारसंघ असे आहेत की तिथली जी नावं हटवली गेलेली आहेत त्याच ह्यानं हे आहे. तर 35 लाख लोकांनी अपील केली होती की आमची नावं आमच्याकडे पुरावे आहेत, ते सुद्धा प्रलंबित आहे सध्या अजून. आणि कोर्टानं बघा SIRची प्रक्रिया ही सर्वात महत्वाची आहे. ममता बॅनर्जीनं जे मांडलंय ते SIR बाबतच मांडलेलं आहे. SIR मुळे आमचा पराभव झाला असंच ममता बॅनर्जीनं सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा जे आजवर 27 लाख लोकांचं ऐकून घेतलं नव्हतं, मात्र आता ममता बॅनर्जीने जी बाजू मांडली ती ममता बॅनर्जीचं ऐकून घ्यायला सुरुवात केलेली आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की 2025 ची बी यादी आणा आणि 26 ची यादी आणा, त्यातली किती मतं कमी झाली ते पाहू आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक लावायची का 100 ठिकाणच्या निवडणुका घ्यायच्या हे आम्ही जाहीर करू असं स्पष्ट मत हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काही काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पुन्हा निवडणुका लागलेल्या दिसतील. 2031च्या अगोदरच म्हणजे 5 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच या ठिकाणच्या अनेक मतदारसंघाच्या निवडणुका लागलेल्या आपल्याला दिसतील असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.